मंडळी, विधानसभेच्या धर्तीवर साताऱ्याच्या मानखटाव विधानसभा मतदारसंघातलं वातावरण चांगलंच तापलंय। सध्या तिथं महायुतीकडून भाजपचे जयकुमार गोरे विरुद्ध महाविकास आघाडीकडून शरद पवार गटाचे प्रभाकर देशमुख यांच्यात संभाव्य लढत होण्याची चिन्ह आहेत। पण सध्या मानखटाव या दुष्काळी मतदारसंघाचं गेली 15 वर्ष नेतृत्व केलेल्या जयकुमार गोरे यांच्या विरोधात जाणारे अनेक मुद्दे तिथं उपस्थित झालेले दिसून येत आहेत। त्यामुळे विरोधकांकडून होणाऱ्या टोकाच्या आरोपांमुळे आणि बदलत्या राजकीय परिस्थितीमुळे त्यांच्या विश्वासार्हतेला आणि जनाधाराला तडा गेल्यानं ते अडचणीत आल्याची चिन्ह आहे। यंदा सातारा लोकसभा मतदारसंघातून उदयनराजे यांना उमेदवारी मिळू नये म्हणून त्यांनी प्रयत्न केल्याच्या आरोपामुळे भाजपाच्या अंतर्गत राजकारणाचाही त्यांना सामना करावा लागू शकतो, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे। शिवाय 200 मृत रुग्णांना जिवंत दाखवून कोट्यावधी रुपये लाटल्याचा आरोप त्यांच्यावर मागे झाला होता। त्या प्रकरणी जयकुमार गोरे यांच्यासह संचालक मंडळावर गुन्हे देखील दाखल झाले होते। त्यावेळी विधिमंडळाच्या अधिवेशनातही जयंत पाटील यांनी जयकुमार गोरे यांना धारेवर धरलं होतं। तर दुसरीकडे या सगळ्या मुद्द्यांवर गोरे यांना आसमान दाखवण्यासाठी विरोधकांनी आता एकजूट केल्याचं दिसून येत आहे। मागच्या वेळी अपक्ष लढलेले शेखरभाऊ गोरे हे प्रभाकर देशमुख यांना पाठिंबा देणार असल्याची चर्चा आहे। दरम्यान 4 तारखेला शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा ज्यावेळी दहिवडीमध्ये आली होती, त्यावेळी या यात्रेचं स्वागत प्रभाकर देशमुख यांच्याकडून करण्यात आलं। त्यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देशमुख यांचं कौतुक केलं। शिवाय आपण त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत असंही सांगितलं। त्यामुळे गोरे यांच्या विरुद्ध प्रभाकर देशमुख हे मैदानात उतरणार असल्याचं चित्र जवळपास स्पष्ट झालेलं आहे। म्हणजे एकंदरीत सध्या सर्व दृष्टीनं मानखटाव मतदारसंघाचा राजकीय आढावा घेतल्यानंतर असं लक्षात येतंय की काही गोष्टी जर इथं जुळून आल्या तर जयकुमार गोरे यांच्याऐवजी मानखटावचे नेक्स्ट आमदार प्रभाकर देशमुख होऊ शकतील। पण सध्या तिथली राजकीय परिस्थिती प्रभाकर देशमुख यांच्यासाठी तितकी अनुकूल आहे का, तेच आपण या 5 मुद्द्यांच्या आधारे समजून घेणार आहोत। नमस्कार, मी प्रथमेश, तुम्हाला तर माहितीये आपला विषयच भारी। मंडळी, विद्यमान आमदार गोरे यांच्यापेक्षा प्रभाकर देशमुख यांच्यासाठी मतदारसंघात यंदा अनुकूल वातावरण आहे असं म्हणण्याचं पहिलं कारण म्हणजे आमदार गोरे यांच्याबद्दल असलेली अँटी इन्कम्बन्सी। मंडळी, जयकुमार गोरे हे सलग 15 वर्ष इथून आमदार आहेत आणि साहजिकच इतक्या मोठ्या काळात त्यांच्यावर काही लोकांची नाराजी तयार होणं साहजिक आहे। आणि अशातच काही काळापूर्वी त्यांच्यावर 200 मृत रुग्णांना जिवंत दाखवून कोट्यावधी रुपयांची अफरातफर केल्याचा खळबळजनक आरोप झाला होता। शिवाय या प्रकरणी जयकुमार गोरे यांच्यासह संचालक मंडळावर गुन्हेही दाखल झाले होते। शिवाय या मतदारसंघातील सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पाण्याचा प्रश्न। गेल्या 15 वर्षाच्या कार्यकाळात विद्यमान आमदारांकडून इथला पाण्याचा प्रश्न पूर्णपणे सुटला नसल्याचाही त्यांच्यावर आरोप केला जातो। म्हणजे या सगळ्या गोष्टीमुळे त्यांच्या विरुद्ध अँटी इन्कम्बन्सीचं वातावरण असल्याचं सध्या दिसून येत आहे। आणि त्यामुळेच गोरेंपेक्षा एखादा दुसरा चेहरा यावेळी आपण निवडून द्यावा की काय असाही विचार इथली जनता करण्याची शक्यता आहे। म्हणजे गोरेंपेक्षा प्रभाकर देशमुख यांच्यासाठी मतदारसंघात अनुकूल वातावरण आहे असं म्हणण्याचं दुसरं कारण म्हणजे प्रभाकर देशमुख यांना असलेला प्रशासकीय अनुभव। म्हणजे प्रभाकर देशमुख हे निवृत्त IAS ऑफिसर आहेत। त्यांनी आपल्या कारकिर्दीत प्रांत, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त अशी प्रशासनातील विविध उच्च पदं भूषवलेली आहेत। म्हणजे या सगळ्या मोठमोठ्या पदांचा कार्यभारही खूप मोठा असतो। शिवाय या पदावर काम करणारी व्यक्ती ही अत्यंत हुशार शिवाय अनुभवी असते असं चित्र जनमानसात आहे। या सगळ्या अनुभवाचा फायदा आता निवृत्तीनंतर देशमुख आपल्या मतदारसंघातील प्रश्न सोडवण्यासाठी करतील अशी नागरिकांची धारणा आहे। त्यामुळेच त्यांना गेल्या निवडणुकीत सुद्धा भरघोस मतदान झालेलं दिसून आलंय। परिणामी सलग 15 वर्ष आमदार राहिलेल्या जयकुमार गोरेंऐवजी प्रशासनाचा दांडगा अनुभव गाठीशी असलेल्या प्रभाकर देशमुख यांना यावेळी एकदा संधी द्यावी अशा मानसिकतेत इथले बहुतांश मतदार असल्याचं राजकीय जाणकार सांगतात। शिवाय प्रशासकीय अनुभव असलेल्या व्यक्तीला मतदारांनी राजकारणात संधी दिल्याची अनेक उदाहरणं आपल्याला याआधीही बघायला मिळाली आहेत। 2019च्या साताऱ्याच्या लोकसभा पोटनिवडणुकीतही लोकांनी माजी खासदार श्रीनिवास पाटलांबाबत हाच विचार केला होता। म्हणजे गोरे यांच्यापेक्षा देशमुख यांच्यासाठी मतदारसंघात अनुकूल वातावरण आहे असं म्हणण्याचं तिसरं कारण म्हणजे प्रभाकर देशमुख यांना गेल्या वेळी मिळालेलं चांगलं मतदान। म्हणजे 2019च्या निवडणुकीमध्ये या मतदारसंघात प्रभाकर देशमुख व जयकुमार गोरे यांच्यामध्ये एकदम टफ फाईट झाली होती। त्यावेळी जयकुमार गोरे यांना 91,469 मतं मिळाली होती, तर प्रभाकर देशमुख यांना 88,426 इतकी मतं मिळाली होती। म्हणजे त्यावेळी अवघ्या 3,043 मतांनी गोरे हे निवडून आले होते।
त्यावेळी हा त्यांचा एक निसटता विजय मानला गेला होता. म्हणजे यावेळी मात्र चित्र एकदम वेगळं आहे. देशमुख यांच्यासोबत यावेळी शरद पवार गटाची ताकद प्लस काँग्रेस प्लस शिवसेना या दोन्ही पक्षांची ताकद असेल. एकूणच महाविकास आघाडीची संपूर्ण ताकद, शिवाय गेल्या 5 वर्षात गोऱ्यांच्या बद्दलीतली बदललेली राजकीय परिस्थिती, शिवाय पराभव होऊन सुद्धा देशमुख यांनी गेल्या 5 वर्षात मतदारसंघात ऍक्टिव्ह राहून जोडून ठेवलेली माणसं, यामुळे गेल्या वेळच्या 3000 मतांचं लीड मोडून काढणं देशमुख यांना यावेळी जास्त अवघड दिसत नाही, असं इथले राजकीय जाणकार सांगतात. म्हणजे गोऱ्यांच्या पेक्षा देशमुख यांच्यासाठी मतदारसंघात अनुकूल वातावरण आहे असं म्हणण्याचं चौथं कारण म्हणजे शरद पवार यांच्यासाठी तिथं सध्या राजकीय दृष्ट्या अनुकूल असलेलं वातावरण. मंडळी, यंदा देखील शरद पवार यांनी प्रभाकर देशमुख यांच्या मागे फुल ताकदीने उभं राहायचं असं ठरवलेलं दिसून येत आहे. म्हणजे एकंदरीत लोकसभेला आपण बघितलं की शरद पवार यांना पक्षफुटीमुळे असू दे किंवा या वयातही विरोधकांशी एकटं लढण्याची जिद्द यामुळे असू दे, लोकांमध्ये त्यांच्याबद्दल सहानुभूती आणि त्यांच्या उमेदवाराबद्दल पॉझिटिव्ह मत दिसून येत आहे, खास करून पश्चिम महाराष्ट्रात. त्यामुळेच त्यांच्या पक्षात इनकमिंग देखील वाढलंय. म्हणजे एकूणच शरद पवार यांच्यासाठी सध्या राजकीय दृष्ट्या अनुकूल वातावरण आहे आणि लोकसभेच्या निकालात ते स्पष्टपणे दिसून आलंय. शिवाय सध्या विविध सर्वेक्षणानुसार शरद पवार यांच्याबद्दलची राजकीय अनुकूलता विधानसभेला सुद्धा टिकून राहील असंच एकंदरीतच चित्र आहे. त्यामुळं प्रभाकर देशमुख यांच्यासाठी सुद्धा ही राजकीय अनुकूलता फायदेशीर ठरेल असं इथले राजकीय जाणकार सध्या सांगतायत. म्हणजे गोरे यांच्यापेक्षा देशमुख यांच्यासाठी मतदारसंघात अनुकूल वातावरण आहे असं म्हणण्याचं 5वं कारण म्हणजे सर्व विरोधक एकत्र येऊन गोरेंविरोधात लढण्याची शक्यता. म्हणजे गेल्या वेळी 3000च्या आसपास मतांनी जयकुमार गोरे यांनी इथून विजय मिळवला होता. त्यावेळी शिवसेनेचे उमेदवार शेखर गोरेंनी 37,000च्या वर मतं घेतली होती. म्हणजे यावेळी हीच शिवसेनेची ताकद प्रभाकर देशमुख यांच्या पाठी असणार आहे असं बोललं जात आहे. बाकी काँग्रेस आणि राष्ट्रवादीची ताकद आहेच. त्यामुळे महाविकास आघाडीकडून देशमुखांनी निवडणूक लढवली तर ते मागच्या वेळेचं 3000 मतांचं लीड सहज मोडून काढतील असं बोललं जात आहे. शिवाय गेल्या 15 वर्षाच्या कार्यकाळात तिथले अनेक छोटे नेते गोरे यांच्यावर नाराज असलेले दिसून येत आहेत. त्यामुळे गोरे यांचा पराभव करण्यासाठी ते सर्व विरोधक एकवटलेले दिसून येत आहेत. दरम्यान त्या सर्व विरोधकांनी ठरवलं आणि महाविकास आघाडीनं एकजुटीनं जर ही निवडणूक लढवली तर गोरे यांचा विजयाचा मार्ग खडतर होईल अशी चर्चा इथल्या राजकीय वर्तुळात आहे. त्यानंतर विशेष लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे मराठवाड्यासारखाच यंदा सातारा जिल्ह्याच्या काही मतदारसंघातही जरांगे फॅक्टर म्हणजेच मराठा आरक्षणाचा मुद्दा जोरात चालू शकतो असं अनेकांचं मत आहे. आता या मतदारसंघात धनगर समाजाची ही लक्षणीय संख्या आहे. गेल्या 10-15 वर्षात आपल्या समाजाला विशेष असा लाभ आमदार गोरे व भाजपाकडून झालेला नाही अशी काही धनगर आणि मराठा समाजाची भावना तिथं आहे. परिणामी हे समाज विद्यमान आमदाराविरुद्ध मतदानामधून त्यांचा रोष व्यक्त करू शकतात आणि त्याचा फायदा साहजिकच महाविकास आघाडीच्या उमेदवाराला होईल असं दिसतंय. दरम्यान महाविकास आघाडीचे संभाव्य उमेदवार प्रभाकर देशमुख यांनी गेल्या वेळी निवडणुकीच्या फक्त 15 दिवस आधी निवडणूक रिंगणात उतरून अपक्ष म्हणून निवडणूक लढवलेली असताना फक्त 3000च्या मताने त्यांचा पराभव झाला होता. यावेळी मात्र त्यांच्यासोबत महाविकास आघाडीची ताकद आहे. शिवाय त्यावेळेचे विरोधक शेखर गोरे यांच्यासारखे नेते आता त्यांच्यासोबत आहेत. त्यामुळे त्यांची ताकद डबल झाल्याचं राजकीय जाणकार सांगतात. त्यामुळे महाविकास आघाडीमधील इच्छुकांच्या ऐक्यावर प्रभाकर देशमुख जयकुमार गोरे यांना घाम फोडतील असं सध्या तरी तिथं चित्र आहे. पण तुम्हाला याबद्दल काय वाटतंय? यंदा खरंच प्रभाकर देशमुख हे मान खटावचे आमदार होतील का? तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेष भारी या YouTube चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.